उन्हाळ्याचं जेवण जात नसेल तर ही चटकदार कैरीची चटणी नक्की करून बघा. चटपटीत, तिखट, आंबट अशी ही चटणी अतिशय मस्त लागते. 2च्या जागी 4 पोळ्या खाल्ल्या तरी पण मन भरणार नाही. भातासोबत पण अप्रतिम लागते. त्याच्यासाठी इथे घ्यायची आहे कैरी आणि टोमॅटो. कैरीचं देठ काढून घ्यायचं आहे आणि कैरीचे असे 2 भाग करून घ्यायचे आहेत. पॅनमध्ये घ्यायचं आहे थोडं तेल आणि अर्धी करून घेतलेली कैरी आणि त्याचसोबत टोमॅटो अर्धे अर्धे कापून असे पॅनमध्ये परतायला ठेवून द्यायचे आहे. हे छान खालून होईपर्यंत आपल्याला ह्याला परतायचं आहे. घालायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची आणि याला झाकून हलकी वाफ काढायची आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. हे खालून छान परतलं गेलं आहे. आता याला आपण उलटून घेऊया आणि याला दुसऱ्या बाजूनी पण थोडंसं परतून घेऊया. जसं जसं हे छान परतलं जाईल त्याला एक मस्त स्मोकी असा फ्लेवर येईल. हे बघा कैरी खालून झाली आहे आणि शिजली पण आहे. आता पुन्हा उलटून घेऊन याची सालं काढून घ्यायची आहेत. व्यवस्थित शिजलं की टोमॅटोची सालं सुटून येतात. अशा पद्धतीत सालं काढून घ्यायची आहेत आणि गॅस बंद करायचा आहे. सर्व काही व्यवस्थित परतून झालं आहे. आता इथे एका खलबत्त्यात घेणार आहे सालं काढलेले टोमॅटो, लसूण, मिरची आणि असा कैरीचा गर काढून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर याला मिक्सरमध्ये पण फिरवू शकता, पण अशा वाटलेल्याची चव जरा जास्ती छान येते म्हणून याला मी खलबत्त्यात वाटून घेणार आहे. हे सगळं व्यवस्थित शिजलं आहे त्यामुळे ह्याला वाटायला बिलकुल वेळ लागत नाही. वाटून झालं आहे. आता या मिश्रणात आपण घालणार आहे चवीप्रमाणे मीठ, थोडी हळद, लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड आणि थोडंसं तेल आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे छान झालं आहे. आता ह्याच्यात घालणार आहे थोडा कच्चा कांदा, ज्याने चटणीला छान क्रंच येतं आणि चव पण छान लागते. हे छान वाटून झालं आहे. याला तुम्ही गरमागरम भात, पोळी कशासोबतही खा. अप्रतिम चव आहे आणि जेवणाची मजा डबल होते. एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही कैरीची चटणी कशी करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सोप्या इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी चॅनलला फॉलो करा.